मुंबईतील पत्राचाळ प्रकरणी स्वप्ना पाटकरांना ईडीनं पुन्हा एकदा समन्स पाठवलेला आहे। जबाब फिरवण्यासाठी धमक्या येत असल्याचं स्वप्ना पाटकर यांनी ईडीला पत्र लिहिलं होतं। संजय राऊतांविरोधातील जबाब बदलण्यासाठी धमक्या येत असल्याचा हा आरोप त्यांनी या पत्रातून केला होता। तर स्वप्ना पाटकरांच्या पत्रानंतर ईडीकडून समन्स बजावण्यात आलंय। आजच चौकशीला बोलावण्यात आलंय, तर थोड्याच वेळात स्वप्ना पाटकर या ईडी कार्यालयात पोहोचणार आहे। महत्त्वाची बातमी आणि महत्त्वाची अपडेट पाहतोय आपण पत्राचाळ प्रकरणातील। पत्राचाळ हे मुंबईतील एक गाजलेलं प्रकरण आणि या पत्राचाळ प्रकरणामध्ये आता स्वप्ना पाटकर यांना ईडीने समन्स बजावलेला आहे। चौकशीसाठी आजच बोलावण्यात आले। अगदी थोड्याच वेळात स्वप्ना पाटकर या ईडी कार्यालयात देखील पोहोचतील। तर त्यांनी एक पत्र लिहून काही आरोप सुद्धा केले होते। ईडीला उद्देशून हे पत्र लिहिलं होतं। त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना जबाब फिरवण्यासाठी म्हणून धमकी दिली जात होती आणि त्याचमुळे आता ईडीने चौकशीसाठी त्यांना बोलावल्याचं समजतंय। अगदी थोड्याच वेळात स्वप्ना पाटकर या चौकशीसाठी पोहोचतील।